आम्ही ठाकर 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 या राधाची पाकर पाकर आम्ही ठाकर 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 या राधाची पाकर पाकर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हळवावरचं पाणी केव्हा मोठी होईल तारे जमिनीवरती उगा शोधीसे आकाशातील तारे ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा पाठीवरती विराट विश्वाच चाललंय पाठीवरती विराट विश्वाच चाललंय थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती घुमतो जय घोष आमचा साऱ्याच्या ओठावर ही जाण आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला अरे आला राजा तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला अरे आला राजा तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो साचले मोहाचे धुके घनदाट हो जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो साचले मोहाचे धुके घनदाट हो आपली मनस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
करमणूक नव्हे तर समाजाचा आरसा आहे आणि या आरशात रंग भरण्याचे काम आपल्या कलाकारांनी केले आहे. अभिनयातून भावना जिवंत केल्या, संवादातून विचार मांडले आणि प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. कधी हसून, कधी रडवून, तर कधी समाजाला जागा करत चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी आपल्या कलेतून संस्कार दिले. आजही त्यांच्या अभिनयामुळे चित्रपट पडद्यावरून थेट आपल्या हृदयापर्यंत पोहोचते. अशा या कलाकारांच्या अमूल्य योगदानाला मनापासून सलाम आणि त्यांना समर्पित आहे आजचे हे सादरीकरण. गुलाबी नटरंग नटरंग नटरंग. रसिक होऊ दे, रंग चढू दे, रंग असा खेळाला. साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पयाला. हात जोडतो आज आम्हाला, रंग तुझा दे संत तर संस्कारांची शाळा आहे आणि या शाळेचे खरे शिक्षक म्हणजे आपले मराठी कलाकार. बालगंधर्वांच्या स्वरांनी रंगमंच पावन झाला. आचार्य अत्रेंच्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवला. पु ल देशपांडेंनी हास्यातून विचार दिला आणि अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने मराठी माणसाच्या मनात रंगभूमी कायमची घर करून बसवली. चित्रपट, दूरदर्शन कितीही पुढे गेले तरी मराठी रंगभूमीचा आत्मा जिवंत ठेवणारे हे कलाकार होते, आहेत आणि राहतील. अशा या महान परंपरेला वंदन करून आजचा हा कार्यक्रम मराठी रंगभूमीला समर्पित करीत आहोत.